नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती याविषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, त्रिपुराची राजधानी कोणती आहे? त्रिपुराची राजधानी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अगरतळा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, साल्हेर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, अढाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अढाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, वाशिम जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे? सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, द्राक्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो? खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1909. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ उभारली होती? खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ उभारली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, गुरु रामसिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, 30 डिसेंबर कोणत्या साली मुस्लिम लीगची स्थापना झाली? 30 डिसेंबर कोणत्या साली मुस्लिम लीगची स्थापना झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 1906 साली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, उपविभागीय दंडाधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मराठवाडा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अंतरिक्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, वातावरणातील परिणाम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, आनंदवन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो? महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जिल्हाधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, दिनमित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते? दिनमित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मुकुंदराज पाटील. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, भारतातील संसदीय व्यवस्थेचा कोण केंद्रबिंदू आहे? भारतातील संसदीय व्यवस्थेचा कोण केंद्रबिंदू आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पंतप्रधान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्राच्या बहुतेक भागात कशा प्रकारची प्रवाह प्रणाली आढळते? महाराष्ट्राच्या बहुतेक भागात कशा प्रकारची प्रवाह प्रणाली आढळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, वृक्षाकार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कायदेमंडळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय व पहिले महाराष्ट्रीय व्यक्तिमत्व कोण? सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय व पहिले महाराष्ट्रीय व्यक्तिमत्व कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणाला आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणाला आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कर्मवीर भाऊराव पाटील. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, ब्रह्मदेशाच्या थिबा राज्याचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? ब्रह्मदेशाच्या थिबा राज्याचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, रत्नागिरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22, इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, राष्ट्रकूट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23, श्रवणबेळगोळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला? श्रवणबेळगोळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, चंद्रगुप्त. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24, संयुक्त राष्ट्रसंघाची सनद किती कलमाची आहे? संयुक्त राष्ट्रसंघाची सनद किती कलमाची आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 111.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले? हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, काळीबंगन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. आर्य संस्कृतीत जीवनात गळ्यातील दागिन्यास काय म्हणत? आर्य संस्कृतीत जीवनात गळ्यातील दागिन्यास काय म्हणत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, निष्क. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. 1827 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? 1827 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. अकोल्यामधील दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? अकोल्यामधील दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. रंगीत छपाईस सुरुवात कधी झाली? रंगीत छपाईस सुरुवात कधी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1457. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. होमरूल चळवळीला प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले? होमरूल चळवळीला प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, न्यू इंडिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिद्ध होता? प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिद्ध होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ग्रीस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, विलासराव साळुंखे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक कोण? कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अनंत लक्ष्मण कान्हेरे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जामनगर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कोठे आहे? भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, म्हैसूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. सी वर्ल्ड हा प्रकल्प कशा संदर्भात आहे? सी वर्ल्ड हा प्रकल्प कशा संदर्भात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पर्यटन विषयक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना निर्गमित करण्याचा अधिकार कोणाचा आहे? महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना निर्गमित करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, राज्य निवडणूक आयुक्त. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. नेपा हे कशाचे जुने नाव आहे? नेपा हे कशाचे जुने नाव आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अरुणाचल प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. पेशवे काळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जाई? पेशवे काळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जाई? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कापडी पट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. राजस्थानमध्ये शेळ्यांची कोणती जात प्रसिद्ध आहे? राजस्थानमध्ये शेळ्यांची कोणती जात प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, लोही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कागल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय किती वर्ष असणे आवश्यक आहे? ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय किती वर्ष असणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 18. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. पहिल्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण? पहिल्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अरविंद पानगरिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. ड्युरंड कप हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ड्युरंड कप हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, फुटबॉल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. हिंदी चित्रपटसृष्टीत पंचम या नावाने कोण ओळखले जायचे? हिंदी चित्रपटसृष्टीत पंचम या नावाने कोण ओळखले जायचे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, राहुल देव बर्मन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते? आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ब्राह्मणवेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती? छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, राजगड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली? महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1962. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण? भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, राजकुमारी अमृत कौर.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अरुणाचल प्रदेश. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन जनरल नॉलेज, तलाठी भरती व अन्य स्पर्धा परीक्षेकरिता व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.